अँड कंपनी सध्या पॉवर प्लेचा स्पेल तो हातात आहे. बॉलिंगच्या बळावरती इम्प्रेस केलाय. सातत्याने आपल्या नावाचा ठसा उमटवला या खेळाडूने. स्वप्नील ठाकूर ज्या गोलंदाजाकडे अँगल रिदम या सर्व काही गोष्टी आहे, लाईन आणि लेन, अनेक फलंदाजांना पाणी पाजलाय, मोठ्या मोठ्या फलंदाजाला अक्षरशः पाणी पाजलाय या गोलंदाजाने. स्वप्नील ठाकूर मान फ्रॉम कोपरी गावचा हा खेळाडू. पहिला बॉल सलामीची जोडी स्ट्राईक इनला आपण पाहताय जयेश या खेळाडूला. पहिला बॉल जॉन्टी. पहिला बॉल जॉन्टीने हुक केलाय. कॅपमध्ये बॉल चाललाय. क्या बात आहे. ओ माय गॉड, तू शेर तो मैं सव्वा शेर. क्या बात आहे. बिग बॅटल. बॉल सीमा पार. जॉन्टी कोळीच्या बाट मधून येतोय चौकार. एका बाजूला हिरो तर त्याच्या बाजूला हिरो, हे कॉम्बिनेशन आपण पाहत आहे. हे बॅटल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. पहिला बॉल स्वप्नील ठाकूरला हल्ला बॉल केलाय. पहिल्या बॉलवरती रोहित सर वीरेंद्र सहवाग स्टाईलने पहिल्या बॉलवरती खातं ओपन केलंय सौकार्याच्या पद्धतीने. पुन्हा एकदा स्वप्नील ठाकूर ऑन मार्क. इथे पहा भन्नाट वेग धारण केलाय. वेगवान बॉल प्रचंड वेग धारण केलाय. क्या बात आहे. टिट फॉर टॅट. एक तेरा तो एक मेरा, हे कॉम्बिनेशन सध्या आपण पाहताय. रोहित सर चांगला गोलंदाजीचा दर्जा. स्वप्नील ठाकूर देखील म्हटलाय मी देखील कमी नाही आहे. हेच तर बॅटल सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 4 धावा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. स्वप्नील ठाकूर इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चाललाय. मिड विकेटच्या डोक्यावरून एक टप्पा घेत बॉल थांबणार नाही आहे. एक तेरा तो एक मेरा, एक तुझा तर एक माझा, हे बॅटल. बॉल सीमा पार. येतोय चौकार. इथे पहा पुन्हा एकदा चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. भन्नाट वेग धारण केलाय. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉलचा केस संपलाय. 8 धावा धावफलकावरती. चांगलं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगलं लढाई, चांगलं संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहे. इथे यावेळेला फटका चांगला आहे. बॉलच्या खाली फिल्डर चुकी होणार नाहीये. टिपले झेल संपले. जॉन्टी केवळीचा खेळ. जॉन्टी गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. जॉन्टी जयेश कोळी बॅक टू डग आउट. सफलता प्राप्त होते स्वप्नील ठाकूर या खेळाडूला. 8 धावा धावफलकावरती. 1 विकेटचं नुकसान. दिवाळी मस्तांग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हेलो. इथे पहा पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह. रन मिळणार नाही. झेल पकडण्याची संधी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावा झालेल्या आहेत 8 धावा. 1 विकेटचं नुकसान इथे झालंय. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. धावफलकावरती धावा पाहत आहे. 8 धावा. 1 विकेटचं नुकसान इथे झालंय.
ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. सेकंड ओव्हर मध्ये प्रभाकर निषाद, एक वेगवान गोलंदाज, एक तेज तरार गोलंदाज. सध्याच्या घडीला याही खेळाडूने इम्प्रेस केलाय. अखंड नवी मुंबई ठाणे TDPLच्या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या स्पर्धा याने गाजवल्या. आपल्या नावाचा बोलबाला केलाय प्रभाकर निषाद. सेकंड ओव्हर आलाय, पहिलाच बॉल, फटका बसलाय. बॉलच्या खाली फिल्डर, चुकी होणार नाहीये. टिपलाय कॅच. फलंदाज हर्षल कोळी, संपलाय खेळ, फलंदाज बाद. इथे पाहू शकाल फलंदाज हर्षल स्वतःवरती नाराज झालाय. हर्षल कोळी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. युनाइट नंबर 4 मध्ये साहिल कोळी आलाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या कोळी बंधूंची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. प्रभाकर निषेध, एक वेगवान गोलंदाज, एक तेज तरार गोलंदाज. ज्याने कमी वयामध्ये व्यावसायिक क्रिकेट ज्याने गाजवलंय प्रभाकरला पाहत आहे. इथे पहा, वेगवान बॉल, भन्नाट वेग, पंचांचा इशारा आलाय. चला पंचांशापर्यंत वळत आहेत की चांगला बॉल, भन्नाट वेग धारण केला. यस, 1/4 ओव्हरची सांगता होती. प्रभाकर निषेध या खेळाडूला एक टाकी मात्र गोलंदाजाला देण्यात येते. याच्यानंतर आज आपण अशा प्रकारची गोलंदाजी करणार नाही. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय. साहिल कोळी, इथे पहा पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केलाय. शरीराचा वेग, लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. सूर्या सर आमच्यापर्यंत वळत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यात ऍड होते. टीम धाबा झालेल्या आहे धावफलकावरती. 11 धाबा. चला माफ करा, स्कोरर आमच्याकडे थोडीशी चुकी होते, दिलगिरी व्यक्त करतो. दहा धाबा धावफलकावरती. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अनिल दादा भोईर ह्याचं देखील आगमन इथे होतोय. अनिल दादा तुमचं देखील स्वागत आहे. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 मध्ये इथे पहा, चांगला बॉल, प्रभाकर निषादला पाहत आहे. भन्नाट वेग धारण केलाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल, प्रचंड वेग धारण केलाय. बॉल कशी बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते, अक्षरशः वेगाने निघालाय. भन्नाट वेग धारण केलाय. आपल्या नावाचा बोलबाला केलाय. प्रभाकर निषाद या खेळाडूला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. शेवटचा बॉल, फटका बसलाय. बॉलच्या खाली अजयच्या हातामधून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि फलंदाज सतीशच्या खेळीचा खेळ होतोय. खलास. सतीश गॉन गॉन गॉन, फलंदाज बाद. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय वहाळ गावचे अतिशय घरत दादा उर्फ भाया यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला अतिशय मोलाचा वाटा, ट्रॉफीसाठी भरपूर मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिले. आम्ही या स्पर्धेच्या वतीने त्यांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांना मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. चला इथे पाहू शकाल, बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातो. 2 ओव्हरचा खेळ अवघ्या संपलेला आहे. धाबा झालेल्या आहेत 10. 3 विकेटचं नुकसान सध्या मैदानाच्या आतमध्ये झालंय.
अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मालिकावीरचा किताब आपण पाहताय. बायसायकल मॅन ऑफ द होल इव्हेंट या खेळाडूला आपण देऊ शकणार. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय. ओ माय गॉड, आउट ऑफ द पार्क. काऊ कॉर्नर रिजन क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. येतोय षटकार. धावा झालेले आहे 16. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस कमबॅक केलाय. हल्ला बोल केलाय साहिल कोळी. इथे पहा भन्नाट वेग धारण केलाय. क्या बात है. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. ओ माय गॉड, तू शेर तो मैं सव्वा शेर. अप्रतिम बॉल आहे. कमबॅक केलाय. पुनरागमन केलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. चांगलं प्रत्युत्तर दिले साहिल कोळीला. चांगला कमबॅक केलाय. ओव्हर नंबर 3 ला आपण सध्या पाहत आहे. इथे पाहू शकाल हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु फटका बसलाय बॉलच्या खाली. फिल्डर चुकी होणार नाहीये. प्रदीप ठाकूर तिथे होता, त्याच्याकडून चुकी होणार नाही. पकडली जाते कॅच आणि साहिल गॉन गॉन गॉन. साहिलला परतावा लागेल. प्रभावित केलाय स्वप्नील ठाकूर, त्याचबरोबर प्रभाकर निषाद आणि त्याच्यानंतर ओव्हर नंबर 3 तौसिफ आलेले आहेत. त्याने देखील प्रभावित केलाय. टीम रिद्धी सिद्धी कोपरी या गोलंदाजाने बॉलिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा ठसा अक्षरशः उमटवलाय. योगेश भोईरच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने खेळतो. धाबा झालेले आहेत 16. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. विकेट गमावलेले आहेत 4. इथे यावेळेला उडवला. याही वेळेला आल्या पावली तू चल में आया, अशी परिस्थिती सध्या पाहत आहे. फलंदाजाला मिळालाय चले जाऊ का इशारा. जसा आलाय तसा परतलाय फलंदाज बाद. कुंजन देखील परतलाय. एक भागीदारी महत्वपूर्ण असणार आहे या मॅच मध्ये. कुंजन देखील शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला परतलाय. ऑन हॅट्रिक वरती आहे तौसिफ. ऑन हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. तौसिफ ऑन हॅट्रिक करणार का. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवणार का, हे पाहणं देखील गरजेचं राहणार आहे. नवीन बॅटर, नवीन बंधू मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश कोळी, पुन्हा एकदा कोळी बंधूंची जोडी. संपूर्ण कोळी बंधुवांचा हा संघ दिवाळी मस्तांग आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. नवीन फलंदाज प्रितेश कोळी ऑन हॅट्रिक. तौसिफ या स्पर्धेची पहिली हॅट्रिक करणार का. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक स्वतःच्या नावावरती करेल का, हा प्रश्न देखील पडलाय. ऑन मार्क तौसिफ कोळी ओर द विकेट. तौसिफला आपण पाहताय भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते. क्या बात आहे. अप्रतिम बॉल आहे. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. माझ्या बरोबर ही स्पर्धा साता समुद्राच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कव्हर होते. प्रेक्षक लाईव्ह इव्हेंट्स रोनक तांडेल व त्यांची टेक्निकल टीम सध्या पाहत आहे. इथे पहा चांगला बॉल, भन्नाट वेग, रन मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा डाव इथे संपलाय. 16 धावा धावफलकावरती. 5 विकेटचं नुकसान सध्या झालेलं आहे. आणि माझ्या बरोबर या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा, या स्पर्धेचा संपूर्ण विवरण, स्कोररच्या भूमिकेमध्ये संपूर्ण मॅचची कहाणी, संपूर्ण मॅचचं विवरण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. जॅक, तुझं देखील स्वागत आहे. जॅक जुडलेले आहे माझ्या बरोबर. चला, 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. विकेट गमावलेले आहेत 5. धाबा झालेल्या आहेत 16. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होतोय. अनिल आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 स्वतःचं पहिलं आणि टीमचं तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिलच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली जाते.
इथे फटका चांगला आहे, बॉल चालला डीप मध्ये, चांगली फिल्डिंग होते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, थ्रो खराब झाला, बॅकअप चांगला मिळालाय. योगेश भोईरचं कलेक्शन चांगल्या प्रकारे झाले. 2 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा 18 धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. सध्या 4थं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इथे यावेळेला उडवलाय, यावेळेला जास्त वेळ थांबणार नाहीये. बॉल होता स्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय, आउट ऑफ द पार्क. सूरजच्या बाट मधून आलाय षटकार. सूरज जास्त वेळ थांबणार नाही आहे. आता कमबॅक करावं लागेल. अजूनही 4 बॉलचा या डावामध्ये खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावात धावा 6 धावेने पुढे जाते. याही वेळेला उडवलाय, याही वेळेला लांब 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 भरपूर लांब गेलाय, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. इथे कमबॅक केलाय. सूरजने कमबॅक केलाय. सूरजने पुनरागमन केलाय. संघ थोडा अडचणीमध्ये होता, अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम सध्या तो करतोय. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या 6 ने झपकन मुसंडी मारते. धाबा झालेल्या आहेत धावफलकावरती 30 धावा. कमबॅक केलाय सूरजने, जिम्मेदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती. अप्रतिम कामगिरी सध्या तो करतोय. इथे यावेळेला मोठा फटका मारण्याचा मानस. बॉल चालाय कब पॉइंटला, फिल्डर आहे, बॉल पकडेल, फेकेल. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस होती. सिंगल मिळते. फलंदाज सॅक्रिफाईस होतो की यस विकेटला जावं लागेल. यस, अजूनही पंचांची शहानिशा थोडी होती. यस पंचो, एकच आहे का? दोन्हीकडून क्रॉस कदाचित नसेल, त्यामुळे एकच रन टीमच्या खात्यात ऍड होणार आहे. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या, जर धावा तुम्हाला घ्यायच्या असतील तर दोन्ही फलंदाज तुम्हाला आपली पॉपिंग क्रीज क्रॉस करावी लागेल, त्याच्यानंतरच ती धाव तुम्ही कंप्लीट करू शकता, असं पंचांनी आमच्यापर्यंत सांगितलंय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर एका धाब्याने पुढे जाते. धावा 31. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. बॉल शिल्लक आहे 2 बॉल शेवटच्या या पहिल्या डावाचे. 31 धावा सध्या आपण पाहताय. इथे पहा फटका बसलाय मिड ऑफ रिजनला. बॉलच्या खाली फिल्डर, चुकी होणार नाही. पुन्हा एकदा आता जावं लागेल. प्रितेश इज अ गॉन. प्रितेशच्या खेळीचा खेळ खलास. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भुवनेश कोळी आलाय. शेवटचा बॉल
31 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. 6 विकेटचं नुकसान इथे झालंय. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल पकडेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या बरोबर पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत 33. तुम्हाला करायचे आहेत 24 बॉल 34 धावांचं इक्वेशन आहे. येणारे 24 बॉल धावा तुम्हाला करायचे आहेत 34. काय होणार, काय बिघडणार, जाऊया पुन्हा एकदा. या नगरीचा आवाज, या गावाचा आवाज तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचं काम इथून झालंय. या मॅचची कहाणी, या मॅचची संपूर्ण वाणी आमच्या रोहित सरांची जुबानी. या रोहित सर, या मॅचची कहाणी तुमच्या वाणीतून. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 हा थरार. धन्यवाद. तर चालू असणारा सामना शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे एक देखील दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस, त्यांच्या आठवणीमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. त्यांचे सर्व मित्र परिवार असतील ते अविनाश दादा सुतार, अनिल दादा भोईर, दत्ता नाईक आणि सर्व मित्र परिवार आणि सानपाडा गावचे ज्ञानू दादा देखील असतील. सर्व मित्र परिवार ही चालू असलेली स्पर्धा देखील तुम्ही पाहत आहात. ओके, तर प्लीज विनंती करतोय आपण या. चला तर अनिरुद्ध दादा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा वाढदिवस आपण साजरा करूयात. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा अनिरुद्ध दादा तुम्हाला. जाऊयात, बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल. अनिरुद्ध डावरकर यांचा वाढदिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. खऱ्या अर्थाने रुद्र महापे टीम म्हटल्यानंतर प्रथम तर मुखात नाव येतं की अनिरुद्ध डावरकर यांचा हा संघ. आणि आपण पाहतोय त्यांचा या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल. अनिरुद्ध डावरकर यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. शिरोने प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय वाढदिवस जो आहे तो साजरा केला जातोय. वाढदिवस साजरा केला जातो आपण पाहतोय आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला जाऊया मॅच कडे. पंच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सूर्या, मॅचला होईल सुरुवात. शिरोडे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2025 मध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आम्ही सरचे स्वागत करतो. जे प्रेक्षक आमच्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला एका बाजूला रिद्धी सिद्धी कोपरी, त्यांच्या विरोधामध्ये न्यू यंगस्टार दिवाळे मस्तांग टीम. टार्गेट सेट केलं दिवाळे टीमने. चौतीस धावसंख्येचं आव्हान सेट केलं. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहेत योगेश भोईर, तर त्याच्या समवेत समीर आपल्याला पाहायला मिळतात. उद्या KCL खऱ्या अर्थाने कोपरी चॅम्पियन्स लीग आणि त्याच कारणामुळे शुक्रवारच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसतो हा कोपरी संघ. आणि उद्याच्या दिवसामध्ये कोपरी गावामध्ये कोपरीच्या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. चला, चेस इज ऑन.
पहिलाच बॉल मात्र चांगला फटका आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका, गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं योगेशचं, परंतु त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात. संजय कोळी जुने जाणते खेळाडू आहेत, आज गावासाठी खेळतात. उद्या KCL मध्ये प्रत्येक संघ मालकासाठी हे खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये खेळताना दिसतील. KCL कोपरी चॅम्पियन्स लीग, जिथे आम्ही देखील उद्याच्या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये जॉईन होऊ सचिन गिरी यांच्या समवेत. राईट मोद विकेटने संजय, डबलचा फटका लाजवाब, काय फटका लागवलाय समीर यांच्या बॅट मधनं. आज चौकार येत असताना रिद्धी सिद्धी कोपरी या टीम साठी 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी ऑफस्टमच्या बाहेर आणि सोपा फटका होता. तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या वरण हा बॉल मात्र पाठवून दिला डीप पॉइंटच्या रिजनला. हा 4 धावा मिळतील. समीर यांच्या बॅटमध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाच धावा दाफलकावरती. यावेळचा बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता आडव्या बॅटने. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संजय कोळी हे जुने जाणते खेळाडू आहेत या टीमचे. दिवाळी मस्तांग टीम आपल्याला पाहायला मिळते. जॉन्टी कोळी हे खऱ्या अर्थाने याही संघाने मात्र सोनारीच्या मैदानावरती पारितोषिक जिंकलंय, ट्रॉफी नावे केलेली आहे. यावेळचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये खेळलेला. आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय, आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय संजय कोळी. यावेळचा पुन्हा एकदा टॅप केलाय समोरच्या दिशेला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त एक सिंगल रन. 5 बॉलचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या 6 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा दाफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. संजयने मात्र चांगली गोलंदाजी केली. योगेश भोईर इनफॉर्म फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आता दिसतोय, जिथे मात्र संघर्ष भरपूर केला या खेळाडूने. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोपरी गावासाठी पुन्हा एकदा आता मात्र उभा राहिला. जे नेरुळच्या मैदानावरती ही उल्लेख केला होता मीने, आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये योगेश भोईर यांना, जिथे मात्र हा संघर्ष करत होता खेळाडू, तो पुन्हा एकदा गावासाठी मात्र उभा राहिला. संघर्षमय जी खेळी होती ती मात्र संपुष्टात आणली. 2-3 वर्ष मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत होता. या वर्षी मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. 18 चेंडू आणि 27 रनची गरज आहे या मॅच मध्ये. थोडा वेळ अगोदर आपण पाहिलं असेल, रन घेत असताना योगेशच्या पायाला बॅट लागली आणि बॅट खाली पडली. त्याने ती बॅट उचलली, त्या बॅटला किस केली. खऱ्या अर्थाने माहिती आहे की या बॅटनेच आज ओळख दिलेली आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये माझं का नाव आहे तर या बॅटमुळे, आणि मला बाहेरच्या गावातील लोक का जास्त प्रमाणामध्ये ओळखतात त्या बॅटमुळेच. त्या बॅटचा सन्मान देखील करणं भरपूर महत्वाचं आहे, त्यांनाही माहिती आहे. कुंजन कोळी, कुंजन कोळी हे नाव आम्ही अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये रोनक ऐकलं होतं. शिरोने प्रतिष्ठान या टीम कडे खेळत असताना कुंजनने लाजवाब गोलंदाजी केली होती. त्यावेळचा फटका मात्र चांगला योगेशच्या बॅटमधनं, परंतु या बॉल वरती धावा किती मिळतील? एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न, बॉल थांबलाय तोपर्यंत 2 धावा इथून सहजरित्याने कंप्लीट केले गेलेल्या आहेत. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 धावा. शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण मात्रे स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहतोय सेकंड मॅच, जिथे मात्र रिद्धी सिद्धी कोपरी त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय. दिवाळी मस्तांग 9 धावा दाफलकावरती लागलेत. कुंजन कोळी, या कुंजन कोळीने मात्र इम्प्रेस केलेला, खूप चांगली गोलंदाजी सातत्याने कुंजन कोळी यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. योगेश भोईर सलामीचा हा फलंदाज रिद्धी सिद्धी कोपरी टीम कडनं राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळचा फटका लाजवाब आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे का? असला तरी फरक पडणारा नाहीये. बॉल निघून गेला त्याच्या डोक्यावरनं, सरळ सीमा रेषा पार. योगेशच्या बॅटमधनं लाजवाब हिट, षटकार. या खेळाडूला उगच नाही म्हणत,
हा नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा विराट कोहली. ही उपाधी उगाच नाही दिलेली आहे, अरे त्या प्रकारची खेळी आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर क्रिकेटची सेवा केलेली या खेळाडूने. आताच यंग जनरेशनला माहिती नसेल का योगेश भोईर किती खतरनाक फलंदाज होता. त्यावेळेला योगेशचा दबदबा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये होता. तर पुन्हा एकदा मात्र उभा राहिला आपल्या गावासाठी. फटका लगवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का रिद्धी सिद्धी कोपरी टीमला लागत असताना योगेश भोईरची मात्र खेळी संपुष्टात येत्या. फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळालं नाहीये. कुंजन कोळीने मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला आपण पाहतोय फटका लगवण्याचा प्रयत्न योगेश यांचा, परंतु फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर योगेश बाद. वरती 1 आतापर्यंत विकेट गेलेली या मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर प्रदीप ठाकूर हा डिटर फलंदाज रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचा. या खेळाडूच्या स्लॉट मध्ये बॉल तुम्ही देऊ नका. या खेळाडूच्या स्लॉट मध्ये जर तुम्ही बॉल द्याल ना तर मैदानाच्या आत ठेवणार नाहीये दिवाळे मस्तांग टीम. या खेळाडूचा एक आम्ही उल्लेख सांगितला जे आम्ही आतापर्यंत खेळी पाहिलेली आहे प्रदीप यांची. या खेळाडूला स्लॉट मध्ये बॉल चुकूनही देऊ नका. हा खेळाडू भरपूर लांबवर षटकार मारतो. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. 1 विकेट आतापर्यंत गमवलेली आहे कुंजन कोळी. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये. मोठी विकेट आहे प्रदीप ठाकूर यांची. हा प्रयत्न खूप चांगले केले, परंतु डिक्लेरेशन मध्ये एक सिंगल मिस टाइम झालं होतं. चेंडू हवेमध्ये बराच काल पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल टीमची धावसंख्या 16 धावा फलकावरती 16. 16 वरती 1 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 1.4 आतापर्यंत षटक झालेली आहेत. 1 षटक कंप्लीट झाला. दुसऱ्या षटकातील हा चौथा बॉल आपण पाहिला जो मिस टाइम झालेला होता. कुंजनने संधी प्राप्त करून दिली होती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने ढकलून दिला. फक्त एक सिंगल रन. संयम दाखवत असताना प्रदीप सिंगलने मात्र आता समीकरण जर पाहिलं 17 धावा धावफलकावरती लागलेत आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतील. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 17 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कुंजन कोळी त्याने मात्र कमबॅक करून दिला. राईट राऊंड विकेट. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज लागलेली आहे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना प्रदीप ठाकूर हे मैदान सोडत असताना ज्या खेळाडूकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय हा गोलंदाज कुंजन कोळी. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे चेंडू 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रनची गरज असणार आहे 17. चला 12 मध्ये 17 धावा डिफेंड करायचे. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय. सूरज पंडित याला आमंत्रित केलं आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर क्रमांक 4 वरती रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचा शुभम. सूरज पंडित चला स्पीड अप करायचंय थोडं प्लीज विनंती करतोय.
दिवाळे मस्तांग टीम भरपूर वेळ घेते. जॉन्टी कोळी आपल्याला विनंती करतोय. चला 12 मध्ये 17ची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सूरज पंडित हे षटक भरपूर महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर फलंदाज समीर. यावेळचा बॉल काऊ कॉर्नर रिजनला गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार 4 धावा. या 4 धाब्याने समीकरण अगदी मात्र सोपं झालंय. आता समीकरण येऊन ठेवलंय. येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत 13. 11 बॉल 13 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉल वरती चौकार. चला प्रत्येक बॉल नंतर मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती करतोय. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका दिवाळी टीम, कारण की भरपूर वेळ झाला आणि सेकंड मॅच अजून चालू आहे. यावेळचा फटका पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये. हा दुसरा चौकार समीरच्या बॅट मधनं लागोपाठचा आणि मॅच मात्र आपल्या बाजूने झुकवत असताना समीर रिद्धी सिद्धी कोपरी मात्र वर्चस्व गाजवतो या सामन्यावरती. समीकरण आता मात्र 10 बॉल आणि 10 मध्ये 9 रनची गरज आहे. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी झाल्यात. 10 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. दिवाळे मसांग टीमला इथून आणखीन संघर्ष करावा लागणार आहे. 10 चेंडू 9 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचा प्लीज विनंती करतोय. जुना एकच बॉल आहे तो, बाकीचे नवीन बॉल आहेत. चला 10 मध्ये 9 ची गरज. राईट आर्म होतं विकेटने. सूरज पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये. संजय कोळी यांचा अप्रतिम दर्जाचा झेल. मॅच मध्ये इथून कमबॅक करेल का संघ दिवाळे मस्तांग? आता समीकरण 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. नऊ चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये भरत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पंडितने मात्र विकेट घेतलेली आहे. इथून कमबॅक होईल का सूरज पंडित? इथून 3 बॉल भरपूर महत्वाचे असतील टीम दिवाळे मस्तांग या टीमसाठी. 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. भरत स्ट्राईक वरती. 9 बॉल 9 रनची गरज असताना मॅच क्लिअर करेल की याच ओव्हर मध्ये? शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन जातील. 9 बॉल 9. यावेळचा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये पाहायला मिळतोय. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. आता समीकरण 8 बॉल आणि 8 रनची गरज आहे. 8 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. इथून कधी पलटवार होऊ शकतो.
6 मध्ये 6 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर प्रेशरवाला खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बॉलमध्ये 6 धावा पाहिजे असं तेवढं प्रेशर नसतं, पण 6 बॉलमध्ये 6 धावा प्रेशर भरपूर असतो. यावेळेचा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. तिथे मात्र मिस बिल्डिंग झाली, कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, धावा तुमच्याकडे कमी आहेत डिफेंड करण्यासाठी आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा चुका कराल तर हे मैदान लवकर सोडावं लागेल. आता समीकरण 7 बॉल आणि 6 ची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळचा फटका चेंडू हवेमध्ये, हा झेल भरपूर महत्वाचा असणार आहे. झेल पकडलाय जॉन टी कोहलीनं. आता समीकरण राहिलंय, येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. इथून कमबॅक होईल का? दिवाळे मस्तांग टीम पहिले 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. जर विकेट डॉट बॉल मिळालं तर खऱ्या अर्थाने मॅच मध्ये पुनरागमन करणारा संघ पाहायला मिळेल दिवाळे मस्तांग टीम. सुरुवातीलाच मात्र 2 बॉल वरती मॅच क्लिअर करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल रिद्धी सिद्धी कोपरी टीम. पाहूयात आता शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करतील. चला यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द मॅच. पहिल्याच बॉल वरती सामना फिनिश केलाय. 6 बॉल मध्ये 6 रनची गरज असताना पहिलाच बॉल सीमारेषा पार. षटकार आणि रिद्धी सिद्धी कोपरी टीमने मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. रिद्धी सिद्धी कोपरी आणि दिवाळे मस्तांग या दोन्ही टीम्स मध्ये टॉस साठी यायचंय. रुद्र इलेवन महापे टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला योगेश भोईर रिद्धी सिद्धी कोपरी टीमचे कॅप्टन. विवेकजी सुतार साहेबांना विनंती करतोय की आपण या. आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कॉल केला जाईल. शिरोणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 आणि यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ही स्पर्धा. खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन शिरोणे प्रतिष्ठान